हिला वृद्धत्वामुळे जामीन मंजूर. ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे नागपूर यांची जबरदस्त कामगिरी. नागपूर सत्र न्यायालयानं अल्पवयीन मुलीच्या शारीरिक व लैंगिक छळ प्रकरणात आरोपी असलेल्या मंजू साहू वय वर्ष 64 हिला वृद्धत्वामुळे अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. तसेच कोराडी पोलिसांना नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. प्रकरणावर न्यायाधीश एस यांच्या समक्ष सुनावणी झाली. नागपूर कोराडी पोलिसांनी मंजू साहू व तिचा पती उमेश कुमार विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ते दाम्पत्य बोखारा येथील रहिवासी आहेत. त्यांनी झारखंडमधील अल्पवयीन मुलीला घरकामासाठी खरेदी करून नागपुरात आणलं आणि तिचा छळ केला अशी तक्रार आहे. पीडित मुलगी 15 वर्ष वयाची आहे. जिल्हा बाल संरक्षण कार्यालयाला माहिती मिळाल्यानंतर या मुलीची सुटका करण्यात आली व आरोपीतर्फे ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे यांनी विद्यमान न्यायालयासमोर जबरदस्त बाजू मांडली. विद्यमान मुंबई उच्च न्यायालय नागपूर यांनी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे यांचा पक्ष करायला अटकपूर्व जामीन मंजूर केली. याबाबत ॲडव्होकेट स्वप्नील वानखडे यांच्या कामगिरीबद्दल चर्चा होतीये. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.